असाध्य रोग बिकट समस्या दूर करून श्री गुरु कृपा प्रसाद देणारा श्री गुरुचरित्र 13वा अध्याय. श्री गणेशाय नमा. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा कर संपुष्ट जोडोनी जाना विनवितसे परियेसा. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशोनी परसोनी मना सुख झाले. गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ तूच एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारोनू. तृप्त नवे माझे मनू आणिक अपेक्षा होतसे. श्रुदेने पिडिले ढोर जैसे पावे तृण बिढार. त्याते होय मनोहर न वचे तेथोनी परियेसा. एकदा न देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे शिरबरणी. नवे साचे मनधरी केवी सांडी तो ठावो. तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनत होतो गुरु निर्वाणी. अविद्या माया वेष्टोनी कष्टत होता स्वामिया. अज्ञान तिमिर रजनीसी ज्योती स्वरूप तुची होसी. प्रकाश गेला गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरुचे तुवा केले उपकारासी. उत्तीर्ण काय होऊ सरसी कल्पवृक्ष दिल्लीयासी. प्रत्युपकार काय द्यावा एखादा देता चिंतामणी. त्यासी उपकार काय धरणी नाही दिले न एका कानी. कृपामूर्ती सिद्धराया ऐशा तपोकारासी उत्तीर्ण न व्हावे वंशोवंशी. कृपामूर्ती सिद्धराया ऐशा तपोकारासी उत्तीर्ण न व्हावे वंशोवंशी. मनोनी लागतसे चरणासी एक भावे करोनिया. स्वामी निरोपिले धर्मार्थ अधिक झाले मज स्वार्थ. उपजला मज परमार्थ. गुरु भजनी निरंतर प्रयागी असता श्री गुरुमूर्ती. माधव सरस्वती दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती. ते आम्हा प्रति विस्तारी जे एकोणी शिष्यांचे वचन. सिद्धमुनी संतोषोन मस्तकी हस्त ठेवून आश्वासित त्यावेळी धन्य शिष्य सगुण. तुझ लाभले गुरुचरण संसार तारक भवार्न तुची एक परियेसा. त्वा ओळखली गुरुसोय मनोनी बोलती गुरुराय. संतोष होतो आनंदमय तव प्रश्न ऐकोनिया. सांगेन एक एक चित्ते चरित्र गुरूंचे विख्याते. उपदेशोनी माधवाते होते तेथे कचित काळ. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुनी. शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. त्या शिष्यांचे नामे सांगता विस्तारेल बहुत कथा. प्रख्यात नामे 7 सांगतो एक एक चित्त. बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती. 5वा होता आणिक यती सदानंद सरस्वती. देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक. 7वा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणिक. एकाहून एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समवेत. गुरु लंघित दक्षिणपंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले करंज नगरासी. भेटी झाली जनक जननी येऊनी लागती चरणी. चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखोनी गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी. आले सकळ भेटीसी पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिता भिक्षेसी. झाले स्वरूप बहुवसी घरोघरी घेती पूजा. समस्त विस्मय करीती अवतार विष्णू हा निश्चिती. वेशधारी दिसेयती परमपुरुष होय जाना. याते नर जे बोलती ते जाती नरकाप्रती. कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश. जननी जनक येणे रीती पूजा करीती भाव भक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद यती झाली स्मृती जननीसी. जननी देखोनी तये वेडी माथा ठेवी चरण कमळी. सत्य संकल्प चंद्रमोडी प्रदोष पूजा फळा आली पै. पतीस सांगे तये वेडी पूर्वजन्म चरित्र सकडी. विश्ववंद पुत्र प्रबळी वावा म्हणून आराधिले. त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची. प्रसिद्ध झाली जन्मे आमुची सफल केले परियेसा. मनोनी नमिती दोघे चरणी विनविताती करुणावचनी. उद्धरावे या भवानी जगन्नाथ यतिराया. श्री गुरु म्हणती त्यांसी एखाद्या काडी परियेसी. पुत्र होईल संन्यासी उद्धरेल कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे एक. त्याचे कुडी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै. यमाचे दुःखे भयाभीत नवे त्याचे संततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यांच शाश्वत त्यासी पै. यमाचे दुःखे भयाभीत नवे त्याचे संततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यात शाश्वत ब्रह्मलोक. त्या कारणे आम्ही देखा
घेतला आश्रम विशेषा. तुवा नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगोनी त्यासी आश्वासिती बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्य नांदती. त्या पुत्रा तुम्ही धनी पाहाल सुखे नयनी. पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियेसा. मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र. न करी चिंता अनुमात्र म्हणून सांगती तये वेडी. त्यांची कन्या असे एक नाम रत्नाई निशंक. श्री गुरु ते नमोनी एक विन्वितसे परियेसा. विन्वितसे परोपरी स्वामी माते तारी तारी. बुडते मी भवसागरी संसार माया वेष्टोनिया. निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासी. ऐकोनिया वचनासी तिथे गुरु निरोपिती. पती सेवा करावी तेनेच बरवी. मोक्ष पदवी पावेल त्यात न धरावी अन्य वृत्ती. येणे या भवार्णवासी कडे पडती परियेसी. जैसे जैसे भावयासी तैसे होय परियेसा. उतरावा पैलपार स्त्रियांसी असे वो भ्रतार. मनी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिवसम. त्यासी होय उद्धरगती. वेद पुराणे वानिती अंतरी न करी खंती. तुझ गती होईल एकोणी श्री गुरूंचे वचन. विन्वितसे कर जोडून गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान. विन्वितसे अवधारा तू जानासी भविष्यभूत. कैसे माझे उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत. विस्तारावे मज पुढे श्री गुरु म्हणती तियेसी. तव वासना असे तपासी. संचित्त आपुले असे भोगसी. भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी. चरणी लाथले धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषांसी विरोध लाविला कहलपय. त्या दोषास्तव देखा तुझ बाधा असे अनेका. गाय लाथली तेने एका सर्वांगी कृष्टी होसी. विरोध केला स्त्री पुरुषांसी तव पुरुष होईल तापसी. तू ते त्यजील भरवसी अर्जित तव ऐसे असे. एकोणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणांवरी लोळत. उद्धरी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती एक बाळे पतित काळे असाल भले. अपरवय होता काळे पती तुझा यती होईन. तदनंतर तुझा देह कृष्टी होईल निसंदेह. भोगोनी शुद्ध देह मग होईल तुझ गती. नासता तुझ देह जाना भेटी होईल माझी पूर्ण. तव पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एकपा. भीमा तीर दक्षिण देश तेथे तीर्थे पाप विनाश. जाय तेथे भरवसे असता तुझ घडलियावरी. या भूमंडळी विख्यात असे तीर्थे अतिसमर्थ. गंधर्वपुर प्रख्यात अमरजा संगम प्रसिद्ध पै. ऐसे सांगोनी तिसी गुरु निघाले दक्षिण दिशी. त्र्यंबक नाम क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे. शिष्यांसह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांत परियेसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुखता. संक्षेप सांगेन आता ते परियेसा. त्या गौतमीचा महिमा सांगता अपार आम्हा. बहिरार्णव उद्दक नामा ब्रह्मांडाव्यतिरिक्त. जटा मुकुट सर्वेश्वर धरी तसे निरंतर. मिळोनी सकळ ऋषीवर उपाय केला परियेसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा. विरी पेरले वृत्ती एका अनुष्ठान स्थाना जवळी. पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साडी. ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्यपुरुष. समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी. गौतम ऋषी महाज्ञानी मुख्य दास ईश्वराचा. त्यासी घालिता साकडे गंगा आणील आमचेकडे. समस्त आम्हा पुण्यगडे गंगा आणुनी भूमंडळी. या गती याज्ञयुक्तांना मुनींना मुध्य रेतसाम. सा गती सर्व जतुना गौतमी तीर वासी नाम. उद्वरेत मुनीश्वरासी कोटी वर्षे तपस्यासी. जे गती होय परियेसी ते गती गौतमी तीरस्था. या कारणे गौतमासी आनावे यत्ने भूमंडळासी. साकडे घालावे गौतमासी गंगा आणिता आम्हा लाभ. म्हणून रचिली माया एक दुर्वेची गाय सवस्तक. करोनी पाठविली एक गौतमविही भक्षणार्थ. ऋषी होता अनुष्ठानी देखता धेयू नयनी. निवाराया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची दुर्लभ झाले शस्त्र. धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली तत्वरित घडली हत्या गौतमासी. मिळोनी सर्व ऋषीजन
प्रायश्चित देती जाण गंगा भूमंडळी आन या विन तुझं नाही शुद्धी. त्या प्रायश्चित देती जाण गंगा भूमंडळी आन या विन तुझं नाही शुद्धी. त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्रवर्षी. प्रसन्न झाला ओमकेशी वर मागे म्हणतसे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा. उद्धारा या चराचरा गंगा द्यावी भूमंडळी. गौतमाचे विनंतीसी निरोप दिदला गंगेसी. घेऊन आले भूमंडळीसी पापशाल नार्थ मनुष्याचे. ऐसी गंगा भागीरथी कोण वर्णवे सामर्थी. याची कारणे गुरुमूर्ती आले एक नामधारका. ऐशी गौतमी टाकयात्रा श्री गुरु आचरती पवित्रा. पुढे लोकानुग्रह मात्रा आपण हिंडत तटाक यात्रा करिता देखा. आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एका. विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी. नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी. मानस मूर्ती जैसी देखे नमिता झाला श्री गुरुसी. स्तोत्र करी बहुवसी विस्मित होऊनी मानसी. अतिभक्ती करोनिया श्लोक य दिव्य पाद यमेव लक्षित दैर्वेन दृष्ट तदीनम समीपे यदुत्तरे तीर निवासमान. लक्ष्मी समीपे निवसदित नित्यम. टीका येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्य हर्षी. श्री गुरु मनती संतोषी तया माधवारण्यासी देखा. श्लोक अत्यंत मार्गस्थी मार्ग रूपमंत्यत योगेर धिगम्य तत्वम. मार्गचंद्र मार्ग विचिन्वते मे मार्गोद्यव माधव दर्शनत. ऐशे गुरुचे स्वरूप देखोनी तयासी सुख अमुप. आश्वासोनी निज रूप दावित झाले परियेसा. श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी. विनवी तसे कर जोडूनी नाना परी स्तुती करी. जय जय सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू. लोका दिसतोसी नरू परमपुरुषा जगन्नाथा. तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी दर्शन देऊनी चरणांचे. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी बहुवसी. संतोषोनी अतिहर्षी आश्वासिले त्यावेळी. म्हणती श्री गुरु त्यासी सिद्धी झाली तव मंत्रासी. तवा सदीद भरवसी ब्रह्मलोकी होय निज पूजा तू मानसी. करीसी नरसिंह सरस्वतीसी. प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात. ऐसे सांगूनी त्यासी श्री गुरु कृपा निघाले परियेसी. आले वासर ब्रह्मेश्वरेसी गंगातीरी महाक्षेत्र. त्या गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसवेत स्नान करिता गंगेत. आला विप्र एक त्या स्थळी. कृषीवता असे बहुत तटाकी असे लोळत. उदरव्यथेचा अत्यंत त्यजूपाहे प्राण देखा. पोटव्यथा बहु त्यासी नित्य करीतो उपवासासी. भोजन केली या दुःखे ऐसी प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार. अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजूपाये. पक्षमासा भोजन करी परमव्यथा असे त्याचे उदरी. ऐसे किती दिवसांवरी कष्टत होता तो द्विज. पूर्णदिनी त्या ग्रामी असे सन महानवमी. जेविला मिष्टान्ने नेमी मासे एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत. गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित त्यजूपाहे. दुःख करी द्विज पार म्हणे गंगेत त्यजीन शरीर. नको आता संसार पापरूपे वर्तता. अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविन. अन्न वैरी झाले जाण मरण बर्वे आता मज. मनी निर्धार करूनी गंगा प्रवेश करीतो म्हणूनी. पोटी पाशान बांधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कपूर गौरा उपजोनी आपण भूमिभार. केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा. न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी पूर्वशत. पुण्य फळ नसे दिसत मग हे कष्ट भोगितसे. ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे. घात केली या विश्वासाची मग हे कष्ट भोगितसे. अपुरती पूजा ईश्वराची केली असे निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पिताची मग हे कष्ट भोगितो. अथवा मारिले पशूंसी अग्नी घातिला रानांसी. वेगळे सांडूनी जननी जनकासी स्त्रियेसहित वेगळा होतो. अथवा पूर्वजन्मी आपण केले असा द्विजा धिक्कारण. अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी. माता पिता तेजोनिया होतो सुखे जेवोनिया. पूर्वजन्मा पासोनिया मग हे कष्ट भोगितो. ऐशी पापे आठवित विप्र जातो गंगेत. तव देखीती गुरुनाथ म्हणती बोलवा ब्राह्मणासी. आना आना हो तयासी आत्महत्येच्या
आत्महत्या महादोषी प्राण त्यजितो का सुखेसी पुसो कोण कवनाचा श्री गुरुवचन ऐकुनी गेले शिष्य धावूनी द्विजवरा ते काढोनी आणिला श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखितासी कृपा सागरू पुसत असे श्री गुरु तया विप्र वरासी श्री गुरु म्हणती तयासी प्राणकात जू पाहासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्रमने गायती राया काय करालो पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमिभार झालो मासा पक्षा भोजन करीतो उद्धरवेतेने कष्टतो साहू नश्रके प्राण देतो काय सांगावो स्वामिया आपणासी अन्य वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर अन्नमय तत्वता केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी वेता गेली परियेसी औषध असे आम्हापासी शरण एक सांगू तुझ संशय न धरी आपुले मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोटभरी श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी इटुकिया अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवधारी आला स्नाना गंगेसी तव देखिले गुरुसी येऊनी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्याय कर्मे आश्वासोनी तये वेळी पुसती श्री गुरु स्मोत मोडी कवन नाम कवने स्थळी वास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडिन्य आपस्तंभ शाखा असे नाम सायन देव असे वास असे कांचीस आलो उदरपुरतीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी असो संवत्सर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हासी कृतार्थ झाले भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तवानुग्रह होय ज्यासी करतील या भवार्णवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिदले स्वामी या श्लोक गंगा पाप शशिताप दैन्य कल्पत रुस्तता पापतापच दैन्यच सध्या साधू समागम टीका गंगा देखता पापे जाती चंद्र दर्शने ताप जाती कल्पतरुची येशी गती दैन्य वेगळे करी जाण तैसे नवे तुमचे गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फळ पावलो ऐशी स्तुती करोनी पुनरपी लागे श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तयवेळी श्री गुरु म्हणती त्यासी आमुचे वाक्य परियेसी जठर वेथे या विप्रासी प्राणत्याग करीतसे उपशम त्या व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेऊनी आपुले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे ऐकुनी श्री गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन अशी व्यथा होत असे जेविला काल मासे एक त्याने प्राण तजी तसे एक अन्न देता आम्हासी देख घडेल हत्या त्वरित पै श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषध देतो त्यासी अपुपादी माशांनासी शिरमिक्षित परमात्र अन्न जेविता त्वरेसी व्याधी जाईल परियेसी संशय न धरिता मानसी त्वरित गृहासी नेई वेगे अंगीकारुनी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध मने एकमात नामधारक शिष्योत्तम आम्ही होतो तये वेळी समस्त शिष्य सकडी जठर वेथेचा विप्र जवडी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्यांचे घरी पूजा करीती परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई मनिजे परियेसा ते पूजिती गृहासी षोडोपचारे परियेसी तेनी चिरितीये आम्हासी शिष्यासकडी वंदिले गुरुपूजेचे विधान विचित्र केले अतिघन मंडळ केले रक्तवर्ण एक एकासी पुतक देखा पद्य रचोनी अत्यदडी नाना परी रंगमाडी पंचवर्ण विचित्र कडी रचिले तिये परियेसा संकल्पोनी विधीसी नमन केले साष्टांगेसी माता ठेवीनुई चरणांसी पाद सर्वही अष्टंग चित्रासन गुरुसी येनेची परी सकडी कांसी मंडळाच न विधिसी करीती गंग पुष्पाशता षोडोपचारे विदिती पंचामृतादी परियेसी रुद्र सुक्त मंत्रेसी चरण स्थापिले तयेवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी तया विप्र प्रज्ञा कैसी चरणी तीर्थ धरिता झाला तया चरणी सी पूजा करीती भक्तीसी गीत वाद्य आद्यंतेसी करीती आरती निरांजन अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला तो द्विजा
पुनरपि षोडोपचारे ओजा पूजा करी भक्तीने अक्षयवाने आरती श्री गुरुसी ओवाडिती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजळी करिता झाला अनेक परी गायन करी नमस्कारी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग ऐशा परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी येणे विधी शिष्यासी समस्तांसी वंदिले संतोषोनी श्री गुरुमूर्ती अति हर्षी वरदेती तव संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी तू जानसी गुरुस अभिवृद्धी वंशास पुत्र पौत्र हर्ष गुरुभक्तीने घडे ऐसे बोलुनी द्विजासी आश्वासिती अतिहर्षी नमन करुनी श्री गुरुसी ठाय घातले द्विजे त्यावेळी नाना परींची पक्वाने अपुपादी माशांने अष्टविध पर मात्रे शर्करा सहित निवेदली शाकपाक नानापरी वाढताती सोपस्कारी भोजन करीती संवत्सरी श्रीगुरु परियेसा उदरवेतेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे व्याधी गेली तक्षणे श्रीगुरुचे कृपादृष्टी परिसलागता लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्रीगुरुसी व्याधी कैची सांगमज उदय होता दिनकरासी संहार होय अंधारासी श्री गुरु कृपा होय जैसी दैन्य कैचे तयावरी ऐसे बरी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यांसहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीत सकळजन अभिनव करीती सकळजन द्विजासी होते वैरी अन्न औषध झाले तोची जान व्याधी गेली निगुण सिद्ध म्हणे नामधारकास गुरु कृपा होय जास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैचे त्याचे देही गंगाधराचा नंदन श्री सरस्वती सांगे विस्तारोन गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते एक जित्ते जे एकती भक्ती धरोनी व्याधी नसती तया स्थानी अखिल सौख्य होय त्या जनी सत्य सत्य त्रिवाचा इति श्री गुरुचरित्रामृत गुरुचरित्र वर्णन येत ब्राह्मण व्याधी निरसोनी त्वरित सुखी केला श्री गुरुने इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्रोदर व्यथ निरसन नाम त्रयोदशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु